आता श्रावण महिना चालू आहे, आपल्याला नैवेद्य रोज लागतो, आमच्याकडे तरी रोज लागतो. डाव्या बाजूला रोज काय करायचं असा प्रश्न असतो. त्यामुळे ह्या 4 प्रकारच्या कोशिंबीर मी आज केल्या आहेत, तुम्हाला दाखवल्या आहेत, तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. चला तर मग रोज एक कोशिंबीर करा आणि देवाला मस्तपैकी नैवेद्य दाखवा. आपण जे पान वाढतो जेवायला त्याच्या डाव्या बाजूला ही कोशिंबीर वाढली जाते. चला तर मग ह्या कोशिंबिरी बघायच्या आहेत, अश्विनी चॅनलला जाऊया आणि कोशिंबीर कशी करायची ते पाहूया. कोशिंबीर कशी करायची हे तर फार सोपं आहे. कोशिंबीर सगळ्यांना करायला येते, पण प्रत्येकाची पद्धत थोडी वेगळी असते. म्हणून अवश्य एकदा तरी बघा आणि घरी करून पहा. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत 4 प्रकारच्या दह्यातल्या कोशिंबिरी. साईचं दही आणि साधं दही पण ठेवलेलं आहे, ओला नारळ ठेवला आहे, साखर, मीठ, जिरा पावडर, मिरची खरडा, दाण्याचं कूट. आता आपण फळं कुठली घेतली आहेत ते बघूया. कोथिंबीर धुवून ठेवली आहे वरून घालायला. सफरचंद आणि पेरू या दोघांची मिक्स कोशिंबीर करायची आहे. केळं आणि डाळिंब ह्याची कोशिंबीर करायची आहे. काकडीची कोशिंबीर करायची आहे, पण काकडी ही घेणार नाही आहे, कारण ही काकडी जास्त पाणी सोडते. त्यामुळे आपण ही साधी काकडी घ्यायची आहे. टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो फक्त टोमॅटो घ्यायचा, त्याच्यात काही घालायचं नाही, फक्त टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर. ओला नारळ घेतला आहे. साईचं दही बघा मी फेटून घेतलेलं आहे. हे साईचं दही असं फेटून घ्यायचं. साईचं दही मात्र आवश्यक आहे ह्याला. साईच्या दह्याने खूप छान कोशिंबिरी होतात. साधं दही पण घेतलं आहे. कप बघून तुम्हाला वाटेल मी विकत दही आणलं आहे, पण मी हे विकत आणलं नाही आहे. मी विरजण 15 दिवसांनी बदलते, तेव्हा असा कप मिळतो. मग त्या कप मी साठवून ठेवते आणि त्याच्यात दही लावते. साखर ठेवली आहे, मीठ, थोडीशी जिरा पावडर ठेवली आहे. मिरची खरडा केलेला आहे. मिरची खरडा का घालायचा? मिरचीचा तुकडाही तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला खरडा चालत नसेल तर मिरचीचा तुकडा घाला, म्हणजे तो काढायला येईल. याच्यामध्ये हिरवी मिरची, जिरा आणि मीठ असं आहे. दाण्याचं कूट ठेवलेलं आहे. आता आपण पहिले काय करायचं आहे, केळं चिरून घेऊया, डाळिंबाचे दाणे काढून घेऊया, हे सफरचंद किसून घेऊया, हेही किसून घेऊया. पेरू किंवा सफरचंद दोन्ही मी घेतलं आहे. तुम्हाला नुसती सफरचंदाची कोशिंबीर करायची तुम्ही करू शकता. टोमॅटो एक आपण चिरून घेऊया बारीक, आणि काकडी किसून घेऊया. किसायची नाही आहे, काकडी सालं काढायची आणि विळीवर चोचवून घ्यायची, म्हणजे त्याला पाणी कमी सुटतं. जर काकडी तुम्ही किसून घेतली तर जास्त पाणी काकडीला सुटतं. चला तर मग आता आपण ही सर्व तयारी करून घेऊया आणि बघूया 4 प्रकारच्या कोशिंबिरी. चला मंडळी, आपली तयारी झालेली आहे. हे बघा, कोशिंबीर कालवण्यासाठी सड घेतला आहे. केळी कापून घेतलेली आहेत. केळी कुस्करायची नाही आहेत, कापायचे एवढं एक ध्यान द्या. डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत. टोमॅटो चिरून घेतला आहे. कोथिंबीरसुद्धा मी चिरून घेतली आहे. हे सफरचंद आणि पेरू असं मी किसून घेतलं आहे. तुम्ही फोडी करून घेतल्यात तरी चालेल, आणि त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आहे, म्हणजे ते काळं पडणार नाही. काकडी चोचवून घेतली आहे. बघा, मी अर्धाच पेरू घेतला आहे, अर्धा पेरू ठेवला आहे. सफरचंद एक घेतला आहे, कारण आता आपण 4 कोशिंबिरी करतोय, त्या संपायला पण हव्यात. हा एक पानातला, म्हणजे आपण जे पान वाढतो जेवायला, भोजनास आपण जे पान वाढतो त्याच्या डाव्या बाजूचे प्रकार आहेत. अजून कोशिंबिरी भरपूर आहेत. सध्या आपण 4च बघूया, नंतर आपण परत उरलेल्या कोशिंबिरी बघायच्या आहेत. चला, आता आपण ह्याला तडका वगैरे काही द्यायचा नाही आहे. कोशिंबिरी कालवायला घेऊया, आणि साईचं दही मात्र अवश्य घ्या, त्याच्यातच या कोशिंबिरी बनवा, झकास लागतात. तुम्ही म्हणाल कोशिंबीर काय दाखवायची, पण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. एकदा माझी पद्धत करून बघा. चला तर मग आता आपण करायला घेऊया कोशिंबिरी. चला, आपण पहिल्यांदा करूया सफरचंद आणि पेरू याची कोशिंबीर करूया, कारण ते काळं पडायला नको. बघा, मीठ लावून ठेवलं तरी थोडासा त्याला रंग असा आलेला आहे. आता ह्याच्यात पहिलं घालून घ्यायचं साईचं दही, मग घालायचं साधं दही, साधं दही पण घालायचं. हे बघा, साधं दही पण घालत आहे. दही पुष्कळ घालायचं आहे, खोबरं खूप घालायचं आहे, आणि अशी ही कोशिंबीर बनवायची आहे. चला, आता आपण ह्याच्यात घालूया साखर. खूप म्हणजे अगदी प्रचंड नाही, पण आपण दही उजव्या हाताने घालायचं आहे आणि नारळही ओला उजव्या हाताने घालायचं आहे. आता ह्याच्यात हे फळ गोड आहे, तरी पण मी घालून घेतलं आहे. साखर घालून घेतली आहे.
जिरा पावडर घालून घेतलेली आहे, थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया। ओलं खोबरं आहे, वेळीवर खरवडलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ते काळपट दिसतंय। मी त्याचा काळा भाग काढत नाही नारळाचा, शेवटपर्यंत खरवडत नाही, पण तरीसुद्धा थोडासा भाग तो घेत आहे मी। आपण आता ह्याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही कोशिंबीर आपण कालवून घेऊया। एकदम झकास कोशिंबीर बनते बरं का, ही करून बघा एकदा। फक्त ही कोशिंबीर कधी करायची, तुम्ही जेव्हा जेवायला बसणार तेव्हाच करायची। जास्ती उशीर करा म्हणजे करून ठेवायची असं करू नका, जास्ती उशिरा खाऊ नका, म्हणजे करून ठेवल्या आणि नंतर खाल्ल्या असं करू नका। आपण याच्यात थोडासा मिरची खरडा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा दाण्याचं कूट घालायचं आहे। दाण्याचं कूट जरी नाही घातलं ना तरी चालून जाईल, ओलं खोबरं महत्त्वाचं आहे, तेवढं मात्र घालायचं। हे पहा मंडळी, आपली पहिली कोशिंबीर तयार झाली, ती म्हणजे सफरचंद आणि पेरू। मी सफरचंदाचं साल मात्र काढलेलं नाही आहे, एवढं एक ध्यान द्या। आता ही आपण काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये गार करायला ठेवूया। ही गार खाल्ली तर जास्ती मस्त लागते, नैवेद्यासाठी पण ही कोशिंबीर चालते। साईचं दही, ओला नारळ हे कोशिंबिरीना अतिशय महत्त्वाचं, म्हणजे महत्त्वाचे घटक कुठले तर ज्याची कोशिंबीर करायचं आहे ते, आणि ओला नारळ आणि दही। चला आता आपण दुसरी कोशिंबीर बनवायला घेऊया। या कोशिंबिरी आमच्याकडे रोज म्हणजे रोज बनतात, फक्त ह्या आज मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। सफरचंदाची साल काढू नका, एवढं एक ध्यान द्या। हे बघा मंडळी, आता बनवत आहे टोमॅटोची कोशिंबीर। फक्त टोमॅटो घ्यायचे, त्याच्यात काहीही मिक्स करायचं नाही आहे। आता आपल्याला कांदा चालत नाही म्हणून ह्याच्यात कांदा घालत नाही, नाही तर ह्याच्यात कांदा घालून पण कोशिंबीर खूप छान होते। मिरची खरडा घालून घेतला आहे, थोडंसं दाण्याचं कूट घालून घेतलं आहे, खोबरं घालून घेतलं आहे, ओलं खोबरं, दही उजवा हात, डाव्या हाताने नाही घालायचं। दही आणि ओलं खोबरं हे खूप घालायचं आहे, खूप म्हणजे कोशिंबीर जेवढी आहे त्या प्रमाणात घालायचं आहे, माप असं काही नाही आहे, तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता। साईचं दही मी 1 चमचा घातलं आहे, 1 ते 1.5 चमचा। हे बघा, हे साईचं दही आहे, फेटून घेतलेलं आहे। आता आपण साधं दही घालून घेऊया। हे बघा, हे साधं दही आहे। आता ही आपण कालवून घेऊया। दह्यातल्या कोशिंबिरी, न तडका देता केलेल्या कोशिंबिरी। फक्त दही साधं नाही घ्यायचं आहे, साईचं आणि साधं असं दही घ्यायचं आहे, म्हणजे ह्या कोशिंबिरींना पाणी कमी सुटतं। साईच्या दह्यात कोशिंबिरी करून पहा आणि नुसत्या टोमॅटोची पण कोशिंबीर एकदा करून पहा। आपण नेहमी काकडी टोमॅटो, कांदा टोमॅटो अशी करतो, तशी न करता फक्त टोमॅटो आणि फक्त काकडी। आता मी काकडीत थोडे डाळिंबाचे दाणे घालीन, नाही घातलेत तरी पण चालून जाईल। ही बघा, अशा पद्धतीने आपली कोशिंबीर तयार झाली आहे। आपण ह्याच्यावर आता कोथिंबीर घालून घेऊया आणि ही सटामध्ये काढून घेऊया। 1 चमचा साखर घालून घेतली आहे, थोडंसं जिरं पावडर घालून घेतली आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। आणि याला थोडीशी दह्याची जरूर आहे, म्हणून मी दही पण परत घालून घेतलं आहे। आपण मगाशी कोशिंबीर कालवली तेव्हा साखर, मीठ हे काहीच घातलं नव्हतं। आधी मी कालवून घेतली, दही किती लागतंय ते बघितलं आणि आता साखर, मीठ असं घालून तयार केलेलं आहे। चला ही सटात काढून घेऊया आणि तिसरी कोशिंबीर बनवून घेऊया। ही बघा
मंडळी आता बाऊल धुवून घेतला नाही आहे मी, तसाच घेतला आहे. काकडी घालून घेतली आहे. काकडीमध्ये फक्त मी थोडंसं डाळिंबाचे दाणे घालणार आहे. काकडी आणि डाळिंबाचे दाणे अशी कोशिंबीर लई भारी लागते. एकदा तरी अवश्य करून पहा. करत असाल तुम्ही तरी माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. मिरची खरडा घातला आहे. थोडंसं दाण्याचं कूट घातला आहे. दाण्याचं कूट थोडंसं घालायचं आहे कारण आपल्याला नारळ घालायचा आहे. ओला नारळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि साईचं दही. ओला नारळ आणि दही साईचं हे नेहमी उजव्या हाताने घालायचं कोशिंबिरीला. उजवा हात म्हणजे भरपूर, डावा हात म्हणजे कमी. आता आपण ह्याच्यात साईचं दही घालून घेऊया. बघा, साईचं दही फेटून घेतलं आहे. पाणी सुटणारं दही असेल ते मात्र घालायचं नाही कोशिंबिरीला. आता आपण ह्याच्यामध्ये साधं दही थोडं घालून घेऊया. हे बघा, साधं दही. मीठ घातलं आहे. थोडीशी जिरा पावडर घातली आहे. आणि साखर घातली आहे. साखर तुम्हाला नको असेल, तुम्ही नाही घातलीत तरी चालेल, पण चवीसाठी थोडीशी साखर घाला. साखरेने जरा वेगळीच चव येते. कोथिंबीर घालून घेतली आहे. आता ही कोशिंबीर आपण कालवून घ्यायची आहे. आता ह्या ज्या कोशिंबिरी तुम्हाला दाखवल्या, ह्या जेवायला तुम्हाला बसायचं आहे त्याच्या आधी एक 5 ते 10 मिनटं करायच्या. करून ठेवायच्या नाही. करून ठेवला ना तर त्याला पाणी सुटतं. साईचं दही घातलं तरी थोडं तरी पाणी सुटेल. पण जर तुम्ही जेवायला बसायच्या आधी एक 10 मिनटं केलं तर ही कोशिंबीर चवीला खूप छान लागते. एकदा तरी अवश्य करून पहा. बघा, आपली काकडीची कोशिंबीर पण बनून तयार झाली आहे. ही आता एका सटात काढूया आणि शेवटची कोशिंबीर बनवूया. केळं आणि डाळिंबाचे दाणे. आता ह्याच्यात तुम्हाला डाळिंबाचे दाणे अजून घालायचे, तुम्ही घालू शकता. मी थोडेच घातले कारण आम्हाला ह्या 4 कोशिंबीरी आता संपवायच्या आहेत. तुम्ही उपासाला ह्याच्यातली कुठलीही कोशिंबीर करू शकता आणि नुसती कोशिंबीर खाऊ शकता. आमच्याकडे उपासाला या नुसत्या कोशिंबिरी खाल्ल्या जातात. एकदम झकास होतात. हे बघा, काकडीला सुद्धा पाणी आत्तापर्यंत पाणी सुटलं असतं आपण हिरवी काकडी घेतली असती तर. ही आपण दुसरी साधी काकडी घेतली आहे आपली, त्याच्यामुळे ह्याला पाणी सुटलं नाही आहे. आणि मुख्य म्हणजे पाणी न सुटायचं कारण आपण साईचं दही घातलं आहे. साईच्या दह्यामुळे कोशिंबिरी लागायलाही म्हणजे चवीलाही खूप छान लागतात. चला, ही कोशिंबीर काढून घेऊया आणि आता शेवटची कोशिंबीर करून घेऊया. हे पहा मंडळी, आपण आता शेवटची कोशिंबीर करत आहोत. केळं आणि डाळिंबाचे दाणे मी घालून घेतले आहेत. याच्यात मात्र मी दाण्याचं कूट घालणार नाही आहे, फक्त नारळ घालणार आहे, ओला नारळ आणि दही. आणि बाकी सर्व साहित्य घेतलं आहे ते घालायचं आहे. मिरची खरडा घेतला आहे. साईचं दही घेतलं आहे. आणि आता आपण साधं दही घेऊया. आता केळं गोड आहे त्याच्यामुळे साखर कमी घातली आहे मी, 1च चमचा घातले आहे. थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडीशी जिरा पावडर घातली आहे. जिरा पावडर तुम्हाला हवी असेल तेवढी चवीनुसार तुम्ही घाला. जिरा पावडरनी कोशिंबीर थोडीशी वेगळी लागते. एकदा करून पहा. कोथिंबीर घालून घेतली आहे. बघा, कोथिंबीरीची काडी काढली आहे. आता ही कोशिंबीर आपण कालवून घेऊया. आता कालवल्यानंतर आपल्याला कळेल अजून दही किती लागतात, त्याप्रमाणे आपण दही घालायचे. या ज्या सर्व कोशिंबिरी दाखवल्या या जेवायला बसायच्या आधी 5 मिनटं ते 10 मिनटं आधी करायच्या. नाहीतर हे सर्व मी जे असं एकावर एक घातलं तसं एकावर एक घालून घ्या, फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कालवा तरी पण चालतं, पण कालवून ठेवू नका.
चला आता मी एक कोशिंबीर खाणार आहे, अख्खीच्या अख्खी. जेवण करायचं नाही, जेवायचंच नाही, कोशिंबीर खायची. सगळ्या थोड्या थोड्या घ्यायच्या आणि कोशिंबिरी खायच्या. वजन कमी करायचं असेल अशी कोशिंबीर अवश्य करून बघा आणि खाऊन पहा. पोट भरतं. पोटभरीच्या कोशिंबिरी आहेत ह्या आणि पौष्टिक आहेत. आता ह्याच्यात दही लागणार आहे, मी अजून दही घालून घेत आहे. ही कोशिंबीर खूप झकास होते. केळं आणि डाळिंबाचे दाणे. डाळिंबाचे दाणे जर तुमच्याकडे नसतील, नुसतं केळं घेतलं तरी पण चालेल. केळ्याची कोशिंबीर अतिशय सुंदर होते. आमच्याकडे दररोज डाव्या बाजूला पानाला काहीतरी लागतं आणि आता नैवेद्य असतो, श्रावण महिना, म्हणून ह्याच्यात कांदा कुठेही वापरलेला नाही आहे. साध्या दह्यातल्या कोशिंबिरी. आता आपण पुढच्या भागात बघायचं आहे भरीत. तोंडल्याचं भरीत, भोपळ्याचं भरीत, बटाटा भरीत, अळकुड्यांचं भरीत, अशी मी भरीत दाखवणार आहे तुम्हाला. कारण आपल्याला डाव्या बाजूला काय वाढायचं असा नेहमी प्रश्न असतो. तर हा कोशिंबिरीचा पर्याय आता एक आहे. मस्त 4 कोशिंबिरी आत्ता मी एकत्र केल्या आहेत, पण तुम्ही त्या वेगवेगळ्या एका एका दिवशी करून पहा. चला मंडळी, आपल्या 4 प्रकारच्या कोशिंबीर तयार झाल्या आहेत. काकडीची फक्त केलेली आहे, डाळिंबाचे दाणे थोडेसे घातले आहेत, पेरू आणि सफरचंद. पेरू सफरचंद दोन्ही मी किसून घेतला आहे. पेरूच्या आतल्या बिया घेतल्या नाही आहेत आणि मी अर्धाच पेरू घेतला आहे. 1 सफरचंद घेतला आहे. 2 टोमॅटो घेतले आहेत, त्याचीही केलेली कोशिंबीर. आणि 3 केळी आणि डाळिंबाचे दाणे. 3-4 केळी घ्या आणि डाळिंबाचे दाणे, अशी ही बनवलेली कोशिंबीर. चला तर मग या कोशिंबिरी एकदा तरी अवश्य घरी करून पहा आणि आवडल्यास नक्की अश्विनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. या कोशिंबिरी दाखवण्याचं कारण म्हणजे आता श्रावण महिन्यात नैवेद्य असतो. नैवेद्याला रोज एक कोशिंबीर करा, अवश्य आवडणार. तुमच्या घरच्यांनाही आवडणार आणि नैवेद्य दाखवतो त्याला तर आवडणारच. चला तर मग आता आपण बनवूया कोशिंबिरी.